दरम्यान बीड आणि जालन्यातील मारहाणी प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी टीका केली आहे। बीडमधील मारहाणीत सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। दमानी यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली। जे मुंडे आणि कराड करतात तेच सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असा आरोप दमानी यांनी केलाय। हाच कार्यकर्ता उद्या वाल्मिक कराड होणार आहे असं देखील दमानी म्हणाल्या। तर देवेंद्र फडणवीसांना असा महाराष्ट्र नको हवा असेल तर आज स्टेटमेंट करा, नाहीतर अधिवेशनाबाहेर येऊन आंदोलन करेन असा इशारा दमानी यांनी दिलाय। तर सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे, तो कार्यकर्ता आहे आणि हा सुद्धा आता सतीश दादा भोसले लावायला लागलाय, माननीय सतीश भोसले लावायला लागलाय। आणि कोण आहे हा माननीय सतीश भोसले? अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। आणि जे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते आणि म्हणूनच मी बीडच्या मोर्चात सुरेश धस होते म्हणून सहभागी झाले नाही, कारण हे सगळं जे धनंजय मुंडे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणते। तुम्ही उद्या जाणार आहात का जरा देवेंद्र फडणवीसांनी उद्या आज जर देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर भाष्य केलं नाही अधिवेशनात, तर उद्या सकाळी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अधिवेशनाच्या तिथे बाहेर मी ठिय्या बसून राहणार आहे। तर शिरूरमध्ये जालन्यामध्ये जी मारहाण झाली हे विषय अतिशय घातक असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे। तर महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही, गुंडांवर कठोर कारवाई केली जाणार असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलं आहे। तेव्हा गुंडांना असं वाटतं की आपण काही केलं तरी चालेल। तसंच शिरूर कासारमध्ये एका नेत्याच्या कार्यकर्त्याली एका तरुणांवर त्या ठिकाणी त्याचं मारहाण केली। त्याच्याचबरोबर लातूरच्या जानेफळ गावामध्ये सुद्धा मंदिरात एक व्यक्ती गेला, त्याला तिथं मारहाण झाली। तसंच जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्यावर तसंच महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मारहाण अतिशय वाईट पद्धतीची झाली। दौंडमधील लता दावडे म्हणजे तिला वाघाली नाही तर बिबट्याली त्याच्यावर हल्ला केला असं म्हणण्यात आलं, पण तसं न असता त्याचा मर्डर झाला अशी त्या ठिकाणी मध्ये। अहिल्यानगरमध्ये जुन्या वादात 19 वर्षीय वैभव नायकवडे याच्यावर त्या ठिकाणी हल्ला झाला। म्हणजे भुजबळ साहेबांनी हा मुद्दा घेतला, अनेक आमदारांनी मुद्दा घेतला। हे जे काही विषय आहेत ते अतिशय घातक असे विषय आहेत आणि याच्यावर खऱ्या अर्थाने सरकारचं लक्ष वेधण्याचं काम हे आम्ही सर्वजण करणार आहोत। आम्ही पुन्हा एकदा मी सांगेन, आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या गुंडांना अजिबात स्थान नाही। अशा गुंडांना जेरबंद केलं जाईल, अशा गुंडांवरती कठोर कारवाई केली जाईल। अशा गुंडांना बाहेर फिरण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा वापर करून त्यांना जेरबंद केलं जाईल किंवा त्यांच्यावरती कठोर कारवाई ही केली जाईल। या महाराष्ट्रामध्ये हा संतांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेला हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये अशा कृती ह्या सहन केल्या जाणार नाहीत।